समृद्धी महामार्गावर एका भीषण अपघातात 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे बसचे चालक आणि वाहक रील बनवत असताना हा अपघात झाल्याचे संतापजनक कारण समोर आले आहे. पुसदकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हलच्या चालकाने आणि वाहकाने रील बनवण्याच्या नादात बसवरील नियंत्रण गमावले. या भीषण अपघातात एका 1.5 वर्षाच्या निष्पाप मुलीचा मृत्यू झाला असून एकूण 25 प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही खासगी बस काल सकाळी 6 वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील मेहकर टोल नाक्याजवळ पोहोचली होती. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या धक्कादायक माहितीनुसार बसचा चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवण्यात मग्न होते. याच गडबडीत चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बस समोरील एका कारवर जोरात आदळली. या धडकेत कारचेही प्रचंड नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. या अपघातातील भीषणता इतकी होती की एका 1.5 वर्षाच्या निष्पाप चिमुकलीचा मृत्यू झाला, तर 25 प्रवाशांना दुखापत झाली. जखमीपैकी 6 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर एकीकडे प्रवाशाचा जीव टांगणीला लागलेला असताना दुसरीकडे सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा समोर आला. जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर सुमारे 1 तास एकही डॉक्टर तिथे उपलब्ध नव्हता. वेळेवर उपचार न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी रुग्णालयातच मोठा आक्रोश केला. सध्या गंभीर रुग्णावर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. चालक आणि वाहकाच्या या मोबाईल वेडामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर रील बनवणाऱ्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या चालकाविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.